ऑल ऑफ यू. सगळ्यांनी छान अनुभव सांगितले आणि अनुभव यायलाच पाहिजे. अनुभव कधी येतात? जेव्हा बाहेर पडतो तेव्हाच अनुभव येतात. आता मी जरी लग्नात 8 दिवस गेले, पण मी काय केलं, बहिणीला जे प्रोडक्ट पाहिजे होते, सोनलला आता तिकडे न्यायचे होते, जवळजवळ 7,000चे प्रोडक्ट नेले बहिणीकडे. तिने तेवढे घेतले आणि पैसे दिले तिने त्याचे. परत वैशाली भाऊजाई पार्लरचं करते, तिने सगळे प्रोडक्ट घेतले, प्रायमर वगैरे आता लग्नात लावले, बऱ्याच जणांना छान वाटले, त्याचा अनुभव आला. आता ते घेत राहतील. तिला सांगितलं वैशालीला, तू डेली यूजसाठी तुझ्याकडे ज्या पार्लरला बायका येतात त्यांना सांगायचं तुम्ही हे पिगमेंटेशन आहे काय आहे, त्याच्यासाठी काय वापरलं पाहिजे ते तू थोडंसं बोलायला शिक. ते पण प्रोडक्ट तुझ्याकडचे जातील. फेशियल करायला महिन्यातून एकदा येतील, 2 महिन्यांनी येतील, पण डेली यूजसाठी काय वापरलं पाहिजे हे मी तिला सांगितलं. ती म्हटली मी तुम्हाला सांगते. मला ती बाई म्हणते, बाई माई आणि धाकटी आकुताई असं तिघींना म्हणतो. तर ती म्हटली मी ते सांगेन. आणि बिल्डिंगमध्ये सुद्धा लोकांना आपण जेव्हा स्टेटस टाकतो, काय असेल ते स्टेटस टाकायचा, त्याच्यातून आपल्याला छान ऑर्डर येते. फक्त विश्वास ठेवायचा कंपनीवर. कुठलं प्रोडक्ट नसेल त्याचं जास्त आपण लोकांना सजेस्ट करायचं नाही, जे असेल त्याच्यावर काम करायचं. आता घरात आपल्याला एखादं काय संपलं तर आपण काय शेजाऱ्यांना सांगायला जातो का, बाई हे संपलं हे संपलं हे संपलं, नाही ना, आपण ऍडजस्ट करतो. तसंच कंपनी ही आपली आहे, आपण ऍडजस्ट करायचं. जे नाहीये ते त्याच्यावर थोडं काम कमी करायचं, जे आहे त्याच्यावर जास्तीत जास्त काम करून निगेटिव्ह गोष्टी ग्रुपमध्ये बोलायच्या नाहीत. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी असतील, काही असेल, तुम्ही क्रॉस लाईन मध्ये काम करा, कुठेही काम करा, पण निगेटिव्ह बोलायचं. निगेटिव्ह बोलल्यामुळे काय होतं, दुसरे नाराज होतात. आता अजितदादा पवारांचं झालं, आपल्या इथं खूप मोठे मोठे ते हे लावले, फ्लॅक्स लावलेले आहे, पण बारामती अकलूज साईडला तिकडं कमी लावले का, कारण ते वातावरण हे होतं, लोकांना सारखं बघून बघून कस तरी वाटतं, लोक नाराज होतात, धंद्यावर परिणाम होतो, म्हणून ते लावले नाहीये. ते तर त्यांनी सांगितलंय जास्त लावायचे नाहीये कोणी. कारण जेव्हा काल आम्ही अकलूजला गेलो ना, खरंच कमी बोर्ड होते. आज आपल्या इथं चौकात सीमा वेंकरेंनी केवढा मोठा बोर्ड लावलाय, आमच्या तिथं एवढा मोठा बोर्ड लावलाय. म्हणजे प्रत्येक संघाचे वेगळे असं. अरे चौकात जा ह्या विद्यापीठ, म्हणजे कसं असतं, तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह बोलाल तेवढं वातावरण छान होतं. निगेटिव्ह गोष्टी शेअर करायच्या नाही, आपल्या मनातच ठेवायच्या किंवा त्या बाहेर काढून टाकायच्या. आज कुठं बरं मी ऐकलं, बैठकीत ऐकलं, आपली पर्स असते विकत घ्यायला गेलो, ती किती फुगलेली असते, त्यात भरपूर कागद भरलेले असतात, त्या कागदांचा काही उपयोग होत नाही, काहीच. म्हणजे कशालाच आपण टोपलेट टाकू शकत नाही किंवा कशालाही वापरू शकत नाही. जेव्हा ती रिकामी करतो आणि जेव्हा आपण त्यात पैसे भरतो, म्हणजे लक्ष्मी असू दे काही, त्याचा आपल्याला उपयोग होतो. तसं तुमच्या डोक्यात जो कचरा साठलेला आहे, मनात जो कचरा साठलेला आहे, तो बाहेर टाकत जा, तरच नवीन तुमच्या ह्याच्यात येणार आहे. म्हणूनच म्हणजे खूप छान सांगितलं त्या बाईंनी आज. म्हणजे निगेटिव्ह गोष्टी कशाचाच विचार करायचा, कचरा टाकत राहायचा, पॉझिटिव्ह बोलायचं, पॉझिटिव्ह राहायचं. एवढं बोलते आणि मी थांबवते. आपली मीटिंग क्लोज करूया आणि